आता वेळ आहे दुसऱ्या फेरी म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला श्रद्धा काढून देणार. श्रद्धा एक एक करून टोकन दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 32. दुसरा क्रमांक आहे 4. आणि तिसरा क्रमांक आहे 9. तिन्ही सेट तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कंचन मोनाने. तुम्ही काय करता? 12वी. बरं, आता पुढे काय करायचंय? शिक्षण कितपर्यंत करायचं? ग्रॅज्युएशन पूर्ण करायचंय. मग सीएचं करायचंय. सीए करायचंय कम्प्लीट. आराम करायचंय? नाही, मग सीए करायचंय. अच्छा. आणि मग त्यानंतर जॉब करायचंय, पैसे कमवायचे खूप, मग लग्न करायचंय. मग लग्न ठरलं का? आता पूर्ण करायचं. घरी सांगितलं नाही ना? का हा म्हणजे नाही सांगितलंय. का नाही सांगितलं घरी? सांगायचं बिंदास. नाही ठरलंय का? मग तसं सांग. नाही ठरलं तर नाही ठरलं. आणि मग कॉलेजमध्ये काय मजा करता सांगा तुम्ही? लेक्चर वगैरे करतो. कधी बोर झालं तर म्हणजे लेक्चर पण. कधी बोर झालं तर लेक्चर अटेंड करता? नाही, बोर म्हणजे होतो बोर लेक्चर. करता? नाही लेक्चर नाही करत. कधी कधी लेक्चर बुडवता, बाकी वेळ कॅन्टीन मध्ये असता. नाही लेक्चर मध्ये असता. कधी कधी कॅन्टीन मध्ये असता. त्यात कधी कोणाला चिडवलं वगैरे, नावं ठेवली वगैरे, असं सगळं चालू असतं. रोज चालू असतं ना. कॅन्टीन वाल्याचे पैसे बुडवणे ते तर आहेच उधारी. हो ना. भरपूर उधारी आहे ना. भरपूर नाही पण थोडी आहे. पण दिले नाही आता. थोडी 1-2-5 हजार रुपये नाही, 10-1 असेल. 10-1 हजार. तरी त्याचा बिझनेस चालू आहे तिकडे अजून? चालूच ठेवणार ना. चालू ठेवणार ना तो? नाही, कारण तुमच्याकडे 10,000, मग अजून बाकीच्यांकडे 10,000. आम्ही 4 फ्रेंड्स आहे ना. 10 40,000 असेल पण. अच्छा. अरे वा. बरं, मग इथे राऊंड खेळता ना तुम्ही? आमच्यावर उधारी करू नका. राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. स्वाती दिलीप कुलकर्णी. तुम्ही काय करता? मी गृहिणी. हा, मग आम्हाला तुमच्याविषयी सांगा. काय काय आवडतं तुम्हाला करायला? सांगा. सर्वात जास्त काय आवडतं करायला? मला स्वयंपाक करायला आवडतो. टीव्ही वरचे छान छान कार्यक्रम बघायला आवडतात. झी मराठी बघता? झी मराठी हो, बघतो. मग सिरियल्स कुठल्या झी मराठीच्या बघता? कुंकू, 3:30 आणि अजून अशा छान छान सिरियल बघते. हो ना. अजून एक छान छान सिरियल येते झी मराठीवर. समजा आपल्या कोणाही मध्ये दुसऱ्यांना आश्चर्यचकित करण्यासारखे काही गुण असतील तर आपण ते झी मराठीवर सादर करू शकतो. आमच्या निवड चाचण्या जरूरच तुमच्या शहरात येतील. सो त्याची वाट बघा. तुम्ही पण समजा तुमच्यात काही असे गुण असतील तर, हो की नाही, लोकांना आश्चर्यचकित करण्यासारखे, हो की नाही, मी 5 पैठण्या घालते एकदम वगैरे, असं काय असेल समजा, किंवा असं वगैरे. बरं, आणि मग फिरायला वगैरे कुठे जाते? कोपरगावला शिर्डी, जंगली महाराज, जनार्दन स्वामींचा मठ आहे इथं, समाधी स्थळ आहे तिथं, साकुरी. अरे भरपूर ठिकाण. हो की नाही. मज्जा येते. थंडी पण मस्त आहे यावेळी, हो की नाही. म्हणूनच हे सगळं. ठीक आहे. इथे राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही सांगितलं आधी. हो. तुमच्याविषयी आता आम्हाला सांगा. काय काय आवडतं तुम्हाला? मला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, शॉप करायला आवडतं, गाणे ऐकायला आवडतात आणि त्याचबरोबर कुकिंगचा भरपूर शौक आहे. कुकिंगचा? आणि मग गाणी म्हणायला नाही आवडत? आवडतं ना. मग आम्हाला ऐकायला पण आवडतं. बोलू हिंदी की मराठी? कुठलेही. तामिळ, तेलुगू, बंगाली, समजा पारशी वगैरे म्हणा. किस्मत से तुम हमको मिले हो, कैसे छोड़ेंगे ये हाथ हम ना छोड़ेंगे. वाह. सध्या तरी ये माईक आपण छोडोगे असं परिस्थिती. माईक हातात. ठीक आहे. इथे राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 940 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. 3:30.
साडेबारे खरेदी झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघून किती रुपयांची खरेदी केली. पूर्णिमाताईंनी खरेदी केली 518 रुपयांची, स्वातीताईंनी खरेदी केली 460 रुपयांची आणि कांचनने खरेदी केली 564 रुपयांची. त्यामुळे विजेती आहे कांचन. ठीक आहे तुमची खरेदी. कॅन्टीन वाल्यांनी बघितलं बरं का एपिसोड. आता काय देणार का त्याला? नाही थोडा वेळ जाणार नाही म्हणजे थोड्या दिवस कॅन्टीन मध्ये. अच्छा म्हणजे उधारी कमी हा, कमी होईल. पण हे नाही द्यायचं नाही, आपल्याला नाही का? नाही. हो ना. ठीक आहे वाण्याची तरी उधारी भेटेल नाही तर वाण्याची पण असायची. मग हे आता आणायला नको थोडे दिवस हो की नाही. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट साठी. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या रंजनाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या कंचनताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हे पत्ते. खेळ एकदम सोपा आहे. यांच्या हातात काही काही पत्ते दिलेले. समोर एक एक ट्रे ठेवलेला आहे. करायचं एवढं हाताने पत्ता असा टाकायचा आपापल्या ट्रे मध्ये. ज्यांच्या ट्रे मध्ये सर्वात जास्त पत्ते त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे. एका मिनिट साडेबारे सुरू करा. वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. रंजनाताई त्यांच्या ट्रे मध्ये एकही पत्ता नाही टाकू शकल्या. कंचनताईंनी त्यांच्या ट्रे मध्ये एक पत्ता टाकला. कंचनताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? कंचनताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी? लाल. लाल चावी हो. घेऊन टाका. कंचनताईंनी निवडली लाल चावी. त्यामुळे रंजनाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. रंजनाताई ठरले उपविजेता. ज्यांना मिळालेला आहे घेवडा. टाळ्या. काय वाटतंय? खूप आनंद होत आहे. हा आणि ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मिळाला ना पहिल्यांदा. मग याचा ज्यूस काढणार नाही. याचा नका करू. हा भरपूर ज्यूस प्या. भाजी वगैरे करून खा. भाजी तर करून खाणारच आहे. हो ना. व्हेरी गुड. सहभागी झालात धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेत्याला कंचनताई ज्यांना मिळालेली आहे ग्लास टॉप शेगडी. टाळ्या. कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय. हा छान वाटतंय. कॅन्टीन वाल्याची आता आठ असेल त्याचे सगळे एक एक मिळतात. नाही आता मला असं वाटतंय की मीच कॅन्टीन उघडून घेऊ कारण की गॅस पण झालेला आहे आता. तुम्हाला पण भेटली पाहिजे कोणतरी उद्यानारी 10,000 वाली होती. सहभागी झाला धन्यवाद. थँक्यू. चला वेळ झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता. लहानपणी होते मी हिरवीगार, मोठेपणी झाले लाल, मला जर घ्याल जवळ तर होतील तुमचे हाल, अशी मी कोण आहे? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे या. इथे तुमचं नाव सांगा. निर्मला माणिक डांके. आणि उत्तर? मिरची. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, फ्लॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 7575 वर. शिवनेरी चौक, कोपरगाव मधला भाग. इथे अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार ज्याचं नाव आहे साडेबारे.